नमस्कार विद्यार्थ्यांना. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा त्या विद्यार्थ्यांसाठी ॲस्पिरंटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे जे एमपीएससी आणि यूपीएससी समाजशास्त्र म्हणजे सोशियोलॉजी वैकल्पिक विषय पाहत असेल, निवडलेला असेल किंवा ज्यांनी निवडलेला असेल क्लासेस केलेले असतील त्यांचे अजूनही काही डाऊट सॉल्व्ह झालेले नसतील त्या सर्वांसाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. जे नवीन विद्यार्थी प्रिपरेशन करत असतील त्या नवीन विद्यार्थ्यांमध्ये कोणते इश्यूज असतात. नवीन विद्यार्थ्यांना सिलेबस जो असतो प्रॉपर कळलेला नसतो आणि स्टार्टिंग करायची आहे तर ती स्टार्टिंग कशी होईल, कुठून सुरुवात करायची, जेणेकरून रोट लर्निंगच्या ऐवजी इंटरेस्टिंग वेनं हा सब्जेक्ट समजून कसा घ्यायचा, म्हणजे सुरुवात जर व्यवस्थित झाली तर शेवट सुद्धा जो आहे तो कॉन्फिडन्स न होईल. किंवा हल्ली पार पाडलेल्या एमपीएससी प्रिलिम्स मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, मेन्स साठी आहे, परंतु कमी कालावधीमध्ये सोशियोलॉजी सारखा जो वैकल्पिक विषय आहे तो समजून कसा घेता येईल, त्या डायरेक्शननं 2 ते 3 महिन्याची त्यांची स्ट्रॅटेजी कशी असेल, कशा पद्धतीने आपण जर अप्रोच केला तर जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळवता येईल. सोप्यात सोप्या भाषेमध्ये सोप्यात सोप्या पद्धतीनं असे काही डायमेन्शन्स आहेत जे आपल्याला जे आहे रिपिटेटिव्ह डायमेन्शन्स असतात ते कव्हर करता येईल. या सर्व गोष्टींसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस असो, सिलेबसचं ओरिएंटेशन असो, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची असो, कोणतेही कॉम्प्लेक्सिटी असो, समाजशास्त्र वैकल्पिक विषयाबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला इथं आव्हान करायसाठी आलो. आणि आव्हान आहे कशाचं? आव्हान आहे येत्या गुरुवारी 25 जूनला एक ओरिएंटेशन सेशन होणार आहे स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये, जे की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही मोडमध्ये कम्प्लिटली फ्री असणार आहे. यामध्ये तुमचे डाऊट्स जे असतील, सिलेबस रिलेटेड एक ऍस्पेक्ट जो असेल तो कसा डील करायचा. सोशियोलॉजीचा जो सिलेबस असतो फार लिमिटेड आहे, परंतु तो लिमिटेड सिलेबस लिमिटेड टाइम मध्ये इंटरेस्टिंग वेनं जर केला तर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट हा जगल्यासारखा वाटेल. आणि हे जे डायमेन्शन्स आहेत, उद्या कार्ल मार्क्स काय म्हणून गेला, कॅलकॉट पार्सननं काय सांगितलं, AR देसाईंचे जे ऍस्पेक्ट आहेत ते काय आहेत, जो वल्नरेबल सेक्शन्स आहेत त्यांच्यासोबत डील करणारे सोशियोलॉजिस्ट काय बोलून जातात. एकूणच जर आपण अप्रोच पाहिला तर फेमिनिझम आणि फेमिनिस्टिक अप्रोच कुठं कसा बोलला जातो, हा जो डायमेन्शन आहे, हा विचारांचा जो एक प्रवाह आहे, हा आन्सर रायटिंग मध्ये किंवा सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे पण उत्तर लिहिता त्यामध्ये खूप महत्वाचा असतो. या सर्व गोष्टींचे कोणताही डाऊट असेल मेन्स संबंधी नवीन विद्यार्थ्यांना किंवा जेही यावेळी मेन्स देत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक वन स्टॉप एक आपण ओरिएंटेशन सेशन घेणार आहोत. डेट लक्षात ठेवा, गुरुवारी आहे 25 तारखेला. जर तुम्हाला वाटत असेल हा क्लास झाल्यानंतर तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या डायमेन्शन मध्ये तुम्ही रीडिंग बिटवीन द लाईन काय असते, अनालिसिस कसं करावं लागतं, प्रश्नांना कसं सामोरे जावं लागतं, खूप महागडे क्लासेस तुम्ही केले असाल, खूप विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही बसला असाल, परंतु तुमचं ओरिएंटेशन, तुमचा पर्स्पेक्टिव्ह, तुमचा विचार करण्याचा जो मार्ग आहे तो कसा असायला पाहिजे जेणेकरून सोशियोलॉजी सोप्यात सोप्या भाषेत समजून घेता येईल, यासाठी हे सेशन असणार आहे. तर या आव्हानाला प्रतिसाद द्या. ऑफलाईन ऑनलाईन मोड मध्ये तुम्ही सोशियोलॉजी, तुमचा मित्र असो तुम्ही असो, हा मेसेज स्प्रेड करा, हा व्हिडिओ स्प्रेड करा. ज्यांनाही हे सेशन करायचं आहे, इन्स्पायर व्हायचं आहे, आन्सर रायटिंग साठी तयार व्हायचं आहे आणि या ऑप्शनल मध्ये जास्तीत जास्त स्कोअर करायचा असेल तर तुम्ही हे ओरिएंटेशन सेशन नक्की बघा. भेटूया या ओरिएंटेशन सेशन मध्ये येत्या गुरुवारी 25 जूनला. धन्यवाद.